भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथील प्रगतशील शेतकरी सरिता सुनील फुंडे यांचे शेतावर कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजना आत्मा तसेच तालुका कृषी अधिकारी साकोली यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप हंगाम किसान गोष्टीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी उद्घाटक पंचायत समितीचे सभापती गणेश आदे, अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, प्रमुख उपस्थित पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचे ताराचंद लंजे, कीटकशास्त्रज्ञ प्रशांत उंबरकर, पशुसंवर्धन शास्त्रज्ञ विशेष तज्ञ प्रवीण खिरारी, योगेश मल्ले, सरपंच मनोरमा हुमने, प्रगतशील शेतकरी सरिता फुंडे मान्यवर मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी स्वप्नील झंजाट यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार रजनीगंधा टेंभुरकर यांनी मानले। कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। काश्मीरी बोर लागल्यानंतर असं वाटतं की काश्मीरी बोरीचं उत्पन्न आपल्याला वर्षभराने येईल। साधारण ते नोव्हेंबर, आता फुलोरा धरला आहे, तोपर्यंत माझा बाकीची जागा रिकामी राहील, तर मग काय करायचं? मग काही अधिकाऱ्यांशी बोललं, त्याच्यात मला भगीरथ सपाटे सरांनी खूपच मोलाचं मार्गदर्शन केलं। तर आम्ही डेमस लावला, 32R मध्ये मी डेमस लावला। तुम्हाला विश्वास नाही बसणार, पहिला थोडा आमचा 700 किलोचा आला। मी 1,40,000चा डेमस विकला यावर्षी। आता जिथे बोर लावली आहे तिथे माझा डेमस होता 32R मध्ये 1,40,000चा, 40,000 खर्च आला, कारण मी स्वतः तेवढा राबवू नाही शकत, लेबर लागतं। तुम्हाला विश्वास बसणार नाही, 32R मध्ये 7-8 बाया रोज सकाळी डेमस तोडू शकत नव्हत्या। आम्हाला ऑल्टरनेट म्हणजे एक दिवस आड आम्हाला डेमस तोडावा लागतो, डेमस रोज तोडावा लागतो पहाटेला। मग आम्ही काय करायचं, बाया येत नाही, मग मी 5 वाजता गाडी इकडे यायची। तर ही असं समज होती, पहिली पायरी कुठली आहे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेव्हा ठिबक सिंचन येईल, काय बोलतो मी बघा लक्षात, ठिबक सिंचन जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये येईल तेव्हा त्याची प्रगतीकडे वाटचाल होईल। का? कारण जेव्हा जेव्हा तो इतर पिकाकडे वळेल तेव्हा त्याच्याकडे चांगलं पीक घेण्याकरता काय ऑप्शन आहे, कोणतं टूल आहे, तर ते ठिबक सिंचन आहे। काही शेतकरी म्हणतात की बाबा माझ्याकडे पाणी भरपूर आहे, मी ठिबक सिंचन कशाला लावू? असे पोषक हा आहार किंवा पोषक घटक त्याला पाहिजे तशी मिळत नाही। पर्यायाने काय होतं, दूध उत्पादन घटतं। दूध उत्पादन घटल्यामुळे मला तर प्रत्येकाला माहिती, दूध उत्पादन घटलं की त्याला लागणारा भाव किंवा त्या दुधाशी संबंधित असलेलं मिल्क फॅट हे जर कमी झालं तर त्याला भावही सुद्धा कमी होतो। सांगायची गोष्ट एवढीच आहे की तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला जो काही सुका चारा आहे, या सुक्या चाऱ्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रक्रिया करून देणं खूप गरजेचं आहे। कारण की नुसतंच आपल्याला कणीस देण्यात काय अर्थ नाही आहे। यासाठी फक्त थोडीशी पद्धत आहे, ती सांगणार आहे तुम्हाला तो जो काही चारा आहे तो चारा तुम्हाला कशातरी कात्री किंवा तुमच्याकडे असलेल्या उपलब्ध गोष्टीच्या सहाय्याने त्याला तुम्हाला कट करावा लागणार आहे। कारण की कसं आहे, कट केल्यामुळे त्याच्यावर जो काही आपण प्रक्रिया केलेल्या जे काही घटक आहेत, या घटकांचा त्याच्यावर चांगल्या प्रकारे परिणाम होऊन एक उत्तम असा बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।